हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे आणि संपूर्ण मराठा आरक्षणाच्या संदर्भात दोन्ही सभागृहात चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्या सोबत सभागृहाचे दोन्ही वरिष्ठ नेते मंडळी आपल्या सोबत आहेत। एकीकडे भास्करराव जाधव आहेत, दुसरीकडे संजय शिरसाट आहेत, जे अनुभवी नेते आहेत, सभागृहाचे कामकाज अत्यंत जवळून पाहतात आणि संपूर्ण सरकारमध्ये रिंग सर्कलमध्ये राहणारे दोन्ही नेते आहेत। खरं तर 24 तारखेचं अल्टिमेटम मनोज जरांगे पाटलांनी दिलंय। तुम्ही काल देखील सभागृहात संपूर्ण मराठा आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही भाषण दिलं। मराठा आरक्षण मिळालं तर तुम्ही हार जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात टाकणार म्हटलात, परंतु एकीकडे त्याच सरकारमधले छगन भुजबळ जे कॅबिनेट मंत्री आहेत ते या संपूर्ण आरक्षणाला विरोध करताना पाहायला मिळतात। असं आहे की आज सगळ्याच पक्षाची भूमिका जी आहे ती मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका आहे आणि हे आरक्षण देण्याचे आज जे अधिकार आहेत ते कोणाला आहेत तर ते अधिकार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे यांच्याकडे आम्ही बघतो आणि देशाचं पार्लमेंटचं सरकार म्हणून आम्ही त्या सरकारच्याकडे बघतो। आमची सगळ्यांची जर प्रामाणिक ही भावना असेल की त्या मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे तर वाद कशा करता, भांडणं कशा करता? ज्यांच्याकडे देण्याचा अधिकार आहे त्यांच्याकडे जाऊन भांडलं पाहिजे, त्यांच्याशी जाऊन बसलं पाहिजे। ज्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यांना जाऊन त्यांच्याकडून काही निर्णय करून घेतले पाहिजेत आणि ज्या ठिकाणी निर्णय होतात त्या ठिकाणी भांडलं पाहिजे। निर्णय होतात त्या ठिकाणी आम्ही बसायचं, तिथं भांडायचं नाही आणि बाहेर मात्र समाजामध्ये जाऊन भांडायचं किंवा समाजाला उचकवायचं हे काम योग्य नाही। एवढीच फक्त मर्यादित भूमिका आहे आणि म्हणून एकनाथराव शिंदेनी 24 डिसेंबर तारीख दिलेली आहे। देव करो त्यांचे शब्द खरे ठरवत आणि मी सांगतो की जर मराठा समाजाला आरक्षण एकनाथराव शिंदेंच्या कारकिर्दीमध्ये मिळालं तर मी माझा कुठलाही राजकीय अभिनिवेश बाळगणार नाही। मी बोलल्याप्रमाणे खुलेआमपणे त्यांना जाऊन हार घालेन, कारण तो हार मराठा समाजाला असेल। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून त्यांचे आणि माझे राजकीय मतभेद काय आहेत याच्यावर त्या लोकांना न्याय मिळावा की न मिळावा असा जर छोटा विचार मी केला तर मी ज्या लोकांना न्याय द्यायचे मोठ्या घोषणा करतोय त्यांना मी न्याय देण्याच्या भूमिकेत नाही तर मी माझं राजकारण करण्याच्या भूमिकेत आहे आणि ही मला भूमिका मान्य नाही। मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या हातून हा चांगला निर्णय झाला तर मी 100% एक नाही 4 सर 24 तारखेचं अल्टिमेटम दिलंय। ज्या पद्धतीने 2 वेळा जरांगे पाटलांनी अल्टिमेटम दिलेलं होतं, पुन्हा वेळ वाढवून सरकारने मागितलेला होता। 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण देणं शक्य आहे का सरकारला? ज्या पद्धतीने मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निरगुडे आणि त्यांच्या सदस्यांनी राजीनामा टाकलाय, तुम्हाला योग्य वाटतं का 24 तारखेला मिळणार का आरक्षण? तुम्ही सरकार सत्ताधारी आहात। बघा, गेल्या 3-4 महिन्यापासून तुम्ही पाहतायत मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे ते सीएम मुख्यमंत्री असेल की त्यांचे इतर सहकारी असेल हे कसा सोडवला जाईल यामध्ये सर्वजण गुंतलेले आहेत। मग तो मागासवर्गीय आयोग असेल, ते मराठा नोंदी काढणे असेल किंवा इतर पर्याय जे आहेत जे आपल्याला शक्य होतील आणि मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं जाईल याकडे सर्वांच्या लक्ष लागलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेब दिवस रात्र ते काम करतायत आणि हे तुम्ही पाहतायत, पण सर्व समाजाला सुद्धा माहिती आहे। परंतु हे करत असताना जे काही कायदेशीर बाबी आहेत ते प्रक्रिया सुद्धा पूर्ण करतायत आणि दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी ते प्रयत्न करतात। काल सभागृहात जर तुम्ही पाहिलं असेल सगळ्या विरोधी पक्षाचे असेल सत्ताधारी पक्षाचे असेल सर्वांचं एकमत आहे मराठा समाजाला हे आरक्षण दिलं पाहिजे, परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना त्यांचं आरक्षण दिलं पाहिजे। मग आता त्यांना आरक्षण दिलं पाहिजे तर कुठून द्यायचं? मग त्या आरक्षणामध्ये वाढ करावी लागेल, ते आरक्षण वाढवावं लागेल आणि मराठा समाजाला द्यावं लागेल। भास्कररावांनी सुद्धा काल सभागृहात जे सांगितलं की तुम्ही हे द्या, हा समाजाचा टाहो आहे। समाज हा एकरूप यासाठी झालेला आहे, एका ठिकाणी यासाठी आलेला आहे की त्यांना वाटतं की आता आम्ही याच्यापासून फार दूर राहिलेलो आहे। आता जे काही नोंदी काढल्यात, लाखो नोंदी जे निघत आहेत, आज त्या मुलांना त्या लोकांना आता थोडी संधी मिळायला सुरुवात झालेली आहे आणि ही गोष्ट सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या सुद्धा लक्षात आलेली आहे आणि आमचा सर्वांचा प्रयत्न। पण निरगुडे जे आयोगाचे अध्यक्ष होते, आज विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी सांगितलं की विदर्भातल्या एका मंत्र्याने जी एक ओबीसी जात आहे ती ओबीसी समाजामध्ये प्रविष्ट करण्याकरता त्यांच्यावरती दबाव निर्माण केला, त्यामुळे निरगुडेंनी राजीनामा दिला। थेट मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवरतीच आरोप विरोधी पक्ष नेते करताना पाहायला मिळतात, त्यामुळे राजीनामा दिला। हे बघा, काही लोक जातीचं राजकारण करतायत ते त्यांना लखलाभ असो, आम्ही कधी जातीपातीचं राजकारण करत नाही। निरगुडे समिती काय, सुकरे कोण, हो कोण, तो कोण, जात पाहून त्यांना नेमतात का? त्या समितीवरती राजकीय दबाव होता का? कसलाच दबाव असला? राजीनामे इतक्या दिवस काम करताय त्या टायमाला तुम्हाला दबाव वाटत नाही आणि ऐन वेळेला तुम्हाला कुठेतरी दबाव वाटतोय।
हे आजकाल हे राजकारणामधून काही लोकांचे जे काही नियुक्त्या होतात ना, त्यांना पुन्हा ते राजकारणाचा किडा त्यांना वळवळ होतो आणि मग ते राजीनामा दिला आणि पहा कसे आम्ही मोठाले हे आहोत, निष्ठावंत आहोत किंवा भक्त आहोत. भास्कर जाधव, तुम्ही या मताशी सहमत आहात का? तुमचेच विरोधी पक्षनेते म्हणतात की विदर्भातल्या एका मंत्र्याने दबाव आणला म्हणून निरगुडेंवर. असा आहे की मुद्दा आपला चर्चेचा हा होता की मराठा समाजाला आरक्षण मिळतंय की नाही मिळतंय, मिळावं की न मिळावं. मला असं ज्या पद्धतीने दोघांची चर्चा त्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भातच सीमित राहावी. बाकी काय झालं हे सरकार बघेल, ते सरकारचं काम आहे. पण विरोधक म्हणून ह्या सगळ्या संदर्भात तुमचं बोलणं, विरोधक म्हणून हा विषय अत्यंत आता सेन्सिटिव्ह झालाय. कोणावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि कुठल्याच समाजामध्ये या ठिकाणी मतभेद होऊन कुठल्याही प्रकारच्या वादावादी भानगडी होऊ नये हे बघणं आमचं काम. परंतु छगन भुजबळ ज्या पद्धतीने आरोप करतात की मराठा समाज हा पुढारलेला आहे, मराठा समाजाचेच अनेक कारखानदार आहेत, बँक आहेत, दर वेळेला माहिती का, एकीकडे छगन भुजबळ आणाल, दुसरीकडे जरांगे आणणार. आता हा वाद पेटवतं कशासाठी पाहिजे हा वाद? पण मंत्रिमंडळातले त्यांचे सातत्याने ओबीसीचे मेळावे होतात. एक लक्षात घ्या, तुम्ही हे जे करताना त्याच्यामुळं दोन समाजामध्ये आता आणखीन फूट पडायला सुरुवात झालेली आहे. कृपया करून अशी फूट पडू देऊ नका. ओबीसी बांधव आपलेच आहेत, मराठा बांधव आपलेच आहेत. त्यांनी काय बोललं म्हणून त्यांनी काय बोललं एकमेकाला रिॲक्शन देऊन पण हे सगळं कोर्टात न्यायालय, सरकार बसलंय ना, सरकार काम करतंय ना. आरक्षण कोण देणार आहे? आता भास्कररावांनी सांगितलं आरक्षण कोण देणार आहे? मुख्यमंत्री देणार आहेत ना, अधिकार त्यांच्याकडे आहेत ना, केंद्राकडे आहेत ना, ते काम त्यांचं करतायत ना. मग आता कुणी आता उद्या मी एखादं स्टेटमेंट द्यायचं आणि त्याच्यावर परंतु याच मुद्द्यांवरतून जरंगे पाटील देखील सातत्याने आणि छगन भुजबळ हे दोन्ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेले, समाजातील अनेक नेत्यांना सांगितलंय, आमदारांना सांगितलंय, कृपया दोन समाजामध्ये मी तुम्हाला सांगू का, आमची भाषणं व्यासपीठाच्या पटलावर आहेत. आम्ही त्या ठिकाणी जे बोललो ते सगळीकडे आज व्हायरल झालेलं आहे. याच्यापेक्षा वेगळं बोलून आम्हाला कुठलंही सामाजिक व्यवस्था बिघडवायची नाही. आमची ती जबाबदारी आहे की ही बिघडू नये म्हणून मला वाटतं आरक्षण मिळावं याकरता आम्ही सगळे एक आहोत. धन्यवाद. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे दोन्ही सभागृहातले अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत, जबाबदार नेते आहेत. दोन्ही नेत्यांनी संपूर्ण मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका जी आहे ती स्पष्टपणे मांडली आहे की आम्ही दोन्हीही नेते जे आहेत ते सभागृहामध्ये आहोत, त्यामुळे आम्ही कोणत्याही समाजामध्ये तेढ न निर्माण करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका जी आहे ती आम्ही सातत्याने ठेवलेली आहे, असं मत जे आहे ते दोन्ही नेत्यांनी आपल्याशी बोलताना संवाद साधताना सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.